नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणी आणखी 2 जणांना अटक झाली आहे। सीबीआयकडून पुण्यामधून डॉक्टर मनोज शिरुरे याला अटक, तर दुसऱ्या आरोपीचं नाव तेजस शहा। तेजस शहा हे कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायचे। मनीषा हवालदारकडून विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतला होता। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक झाली आहे। नीटचा पेपर परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळालेला होता। लातूरच्या कोचिंग संचालकाच्या मुलाची सीबीआयच्या समोर कबुली। तिन्ही विषयांचा पेपर 10 दिवस आधी मिळाला होता। 17 वर्षांच्या मुलानं सीबीआयच्या चौकशीमध्ये ही माहिती दिली आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामधील पुण्यामधील एक महिला प्राध्यापक सध्या सीबीआयच्या रडारवर आहे। महिला प्राध्यापिका एनटीएकडच्या समितीमध्ये केमिस्ट्री विषय तज्ज्ञ असल्याची माहिती। प्राध्यापिकेनं केमिस्ट्रीचे प्रश्न मनीषा मांढरेसोबत शेअर केले। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणी सीबीआयचा कसून तपास सुरू आहे। आतापर्यंत लातूरमध्ये 5 डॉक्टर आणि अनेक विद्यार्थी पालक यांची चौकशी झाली आहे। संबंधितांकडे पेपर कुठून आला, संपर्क कोणी साधला, पेपरला जे फुटलेले प्रश्न होते ते नेमके कसे आणि कुणाला पाठवण्यात आले या संदर्भातली झाडाझडती घेतली जाते आहे। नीट पेपर फुटीच्या नंतर कोचिंग क्लासेसवरती सर्व स्तरामधून टीका होतीये। या विरोधात महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन यांचं आझाद मैदानावरती आंदोलन सुरू। मोठेगावकर क्लासमुळे बदनामी होत असल्यानं आझाद मैदानात आंदोलन। मीरा रोडच्या नंतर आता गोरेगाव पूर्व इथल्या गोकुळधाम परिसरामध्ये कुर्बानीला विरोध। इमारतीच्या आवारामध्ये उघड्यावरती बकरा कुर्बानी करण्यासाठी परवानगी देऊ नये, सहाय्यक आयुक्तांना रहिवाशांचं निवेदन। बकरा कुर्बानीवरून मुंबईच्या गोरेगावमध्ये भाजप नगरसेविका प्रीती साटम या आक्रमक झाल्या। बकऱ्यांची कुर्बानी देण्यासाठी सोसायटीमध्ये शेड उभारल्यामुळे भाजप नगरसेविका आक्रमक। पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आहे। खुल्या जागेवरती आम्ही बकऱ्याची कुर्बानी द्यायला देणार नाही। आमचा कडाडून विरोध आहे। आमचे इकडचे स्थानिक नागरिक जे आहेत, मी स्वतः या ठिकाणी आम्ही कुठच्याही सणाला विरोध करत नाहीत आणि त्यांनी त्या नियमाचं पालन करावं। जिथे अधिकृत अलॉटमेंट केलेले आहेत, जिथे अधिकृत दिलेले आहेत, त्यांनी तिकडे ते काम करावं। मीरा रोडच्या नंतर मुंबईच्या घाटकोपरमधल्या सागर पार्क सोसायटीमध्ये देखील बकरी ईदवरून वाद पेटलाय। रहिवाशांनी तीव्र विरोध केल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त। विशेष म्हणजे बीएमसीनं प्राण्यांचा बळी देण्याच्या संदर्भात सोसायटीचा अर्ज फेटाळला। घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी बकरे ठेवल्याच्या प्रकरणी वाद वाढला। या ठिकाणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जाऊन पाहणी केली। अनेक बकरे हे सोसायटीच्या बाहेर नेल्याची सोमय्यांची माहिती। मुंबईतल्या वडाळ्यामध्ये बकरी कुर्बानीसाठी बांधण्यात आलेलं अनधिकृत शेड पाडण्यात आलंय। मुंबई महानगरपालिकेला तक्रार करण्यात आल्याच्या नंतर कारवाई। शेडमध्ये बांधण्यात आलेल्या 30 ते 40 बकऱ्यांना देवनारमध्ये पाठवलं। बीड शहरामधल्या मोमिनपुरा भागामध्ये अवैध कत्तलखान्यांवरती पोलिसांची कारवाई। 14 क्विंटल मांस जप्त, 8 गायींसह वासरांची सुटका, 4 आरोपींना अटक। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट घेतल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। हसन मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना दूध, लोणी, दुधाची पावडर यासाठी हलाल सर्टिफिकेट घेण्यात आलं। निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा गाजणार आहे। पंढरपूरमधलं व्हीआयपी दर्शन बंद होतं आणि आमदार बापूसाहेब पठारे यांना 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा आमदार पठारे यांनी इशारा दिलेला आहे। आमदारासाठी आणि खासदारांसाठीच्या दर्शनासाठी त्यांना कार्ड देण्याची मागणी देखील केली जाणार आहे। कुणाची काय पात्रता असेल, कोणी मंत्री असेल, परंतु सर्वांना कायदा एकच असतो असं मला म्हणायचंय। आज आमच्यासारख्या विधानसभा सदस्याला सुद्धा 1 तास कलेक्टरांच्या आदेशामुळे बसावं लागलं। त्याचं थोडंसं दुःख असेल की वारकरी असल्यामुळं, वारकरी नसतो आणि दर्शनाला आलो असतो तर वेगळं आहे, पण महिन्याची वारी करणारा वारकरी आणि त्यालाही बसावंच लागलं। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला वसतिगृह सोडण्याची नोटीस। नोकरीवरती असताना विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊन प्रशासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला। वसतिगृहामध्ये कूलर नाही, विविध सुविधा नसल्याची आकांक्षा उके हिनं तक्रार केली। की मला 7:30 वाजतात म्हणून की तुला लेट होते हॉस्टेलला यायला, तर त्यांनी नोटीस दिली। तर मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही आतापर्यंत नोटीस नाही दिला, आताच का बरं दिला, याच्या आधी का बरं नाही दिला मला, तर तुम्ही एकदम पर्सनली जाऊन म्हणजे कूलरचं मॅटर घेऊनच कशाला हे करता। तर त्या म्हणत होत्या मला की हे तू केलेलं म्हणजे बरोबर आहे का, तू CM सरांकडे गेली असं वगैरे।
म्हणजे एकदम इगो हर्ट झाल्यासारखा त्यांचा, की आम्हाला न सांगता हे सर्व करण्यात आलं. रिक्षा चालकांना मराठीसाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलंय आणि यानंतर कुठलीही मुदतवाढ मिळणार नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं. मराठी शिक्षण अभियानामध्ये रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घेण्याचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतुकीची कोंडी. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कोकणामध्ये जाणाऱ्या मार्गावरती जवळपास 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. रायगड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी देखील भाजप आग्रही आहे, पण राष्ट्रवादीकडून पुण्याची मागणी. नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये तिढा. 11-4-2 या सूत्रावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगांच्या समोर असलेल्या आर्थिक अडचणींच्या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीमध्ये बैठक होती आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहतील. विधान परिषदेसाठी अद्याप फॉर्म्युला ठरलेला नाहीये. दिल्लीमध्ये होणाऱ्या संध्याकाळच्या बैठकीमध्ये विधान परिषदेचा फॉर्म्युला ठरणार आहे. वरिष्ठ नेते उमेदवारांच्या नावाची घोषणा करतील. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच आहे. पुण्याची जागा भाजपने लढवावी. भाजपच्या आमदार, पदाधिकारी आणि इच्छुकांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. यामध्ये शिवसेनेमधल्या जागेसाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग. ठाणे पालघर विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे, तर हिंगोली परभणीमधून अर्जुन खोतकर हे आपल्या मुलासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. कोकणामधील विधान परिषदेच्या एकमेव जागेवरती शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत. रत्नागिरी जिल्हा कार्यालयामधून विकास गोगावले यांनी निवडणूक अर्ज घेतल्याची सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषदेच्या जागेवरती आता राष्ट्रवादीचा देखील दावा आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादीनं देखील दावा ठोकलाय. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीकडून अॅडव्होकेट शिवाजी सहाणे हे सध्या चर्चेत आले. प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये 30 मे रोजी प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती. राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळेला अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीच्या वेळेला तनपुरेंनी माघार घेतली होती. महाविकास आघाडीची विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीची रणनीती फायनल झाली आहे. महाविकास आघाडीची विधान परिषदेच्या जागा वाटपाच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक आहे. 17 पैकी कोणता पक्ष कोणती जागा लढवणार यावरती एकमत होणार आहे. साताऱ्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजे ऍक्टिव्ह मोडवरती आलेत. रक्षक प्रतिष्ठानच्या बैठकीमधून उदयनराजे भोसले यांचे मोठे संकेत. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरती उतरण्याच्या सूचना. महिला मुली अत्याचार तसंच नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवती आघाडीनं आंदोलन केलंय. मंत्रालयाच्या समोर युवती आघाडीचं आक्रमक आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आपण नेहमी बोलतो की बिहारची परिस्थिती, माझं असं मत आहे, बिहारला नावं ठेवणं बंद करा. बिहारला नावं ठेवण्यात अर्थ नाही. तुमचं फेल्युअर बघा, या नाकर्त्या सरकारचं फेल्युअर बघा. यांना निवडणुकांचं लक्ष आहे, यांना विद्यार्थ्यांच्या नेट पेपर फुटीचं काय पडलेलं नाहीये, यांना नसरापूर सारख्या घटनेवर बोलायचं नाहीये, शक्ती कायदा सारखा कायदा यांना लागू करायचा नाहीये. चाललंय काय राज्यामध्ये? फक्त वाटाघाटी, तुला एवढ्या सीट, मला एवढ्या सीट, माझा एवढे आमदार, तुझा पक्ष एवढा फोडतो. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो. ठाण्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली. बंद पडलेली जीप रस्सीच्या सहाय्याने ओढत त्यांनी निषेध केलाय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. सध्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीवरती नांदेडमधील ज्येष्ठ भाजपचे नेते गणपतराव राऊत यांची नाराजी. पूर्वी भाजपमध्ये आम्ही आमची खंत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांना सांगत होतो, ते आमचे म्हणणं ऐकून घ्यायचे. मात्र आता तसं होताना दिसत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. भाजपचे कार्यकर्ते जीवाभावाचे असायचे, सगळे एकमेकाला जीवापाड जम करायचे. आता फक्त मला काय मिळते आणि मी कशाला कोणाला बदल, हे म्हणजे चुकीचं जरी असलं, चुकीचं असलं तर आम्ही स्पष्टपणे बोलत होतो. आमच्यासारख्याना आम्ही कोणाशीच म्हणजे गोपीनाथराव असो, प्रमोदजीला असो, जे वाटते ते आम्ही त्यांच्यासमोर बोलत होतो, व्यक्त करत होतो आणि ते समजूनही घेत होते आम्हाला.
पुण्यामधली सारसबाग 2 दिवस बंद ठेवणार असल्याची महापौर मंजुषा नागपूर यांची पोस्ट चर्चेत आली आहे. सारसबाग बंद ठेवण्याचं कारण अस्पष्ट आहे. दरम्यान गेल्या वर्षी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सारसबागेमध्ये गेल्यामुळे वाद देखील निर्माण झाला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार बारामतीमधल्या महावितरणच्या कार्यालयात वारंवार लाईट्स जात असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला आहे. यंदा केरळमध्ये मोसमी वारे 26 मेच्या आसपास दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. मंगळवारी मोसमी वाऱ्यांचं केरळमध्ये आगमन झालं नाही. मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यासाठी आणखी 4 दिवस लागण्याची शक्यता आहे. तीव्र उन्हामुळे सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधल्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट झाली आहे. सध्या धरणामध्ये 17.85% इतका पाणीसाठा आहे. गरज भासल्यास राखीव पाण्याचा वापर केला जाण्याची शक्यता. अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणामधून राखीव साठा वापरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला परवानगी. हिंगोलीमध्ये डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला सरकारी अँब्युलन्स देण्यासाठी नकार देण्यात आला. नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका भाड्याने केली आणि या महिलेला हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं. चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याच्या खासदार रामराव वडकुते यांच्या सूचना. बुलडाण्यामध्ये अनेक पेट्रोल पंपावरती इंधन असूनही पेट्रोल पंप चालकांकडून ते देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. तर काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्याची माहिती. एबीपी माझाने 10 पेट्रोल पंपांवरती भेट दिली आणि इंधनाच्या टंचाईचा रिअलिटी चेक केला. जिल्हाधिकाऱ्यांचा इंधन टंचाई नसल्याचा दावा फेल ठरला आहे. भंडाऱ्यामध्ये डिझेलच्या अभावी ट्रॅक्टर आणि हार्वेस्टरची चाकं थांबली. हार्वेस्टर थांबल्यामुळे लाखांदूर तालुक्यामधील महिला मजुरांचं भाग्य उजळलं. महिलांच्या हाताला आता रब्बी हंगामामधील भात कापणीचं काम मिळाल्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सलग 12व्या दिवशी डिझेलची टंचाई. शहरामधल्या बहुतांश पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध नाहीये. शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या आडून साठेबाजी करू नये पेट्रोल पंप चालकांची भावना. मध्य रेल्वेच्या स्टेशनवरचे खाद्यपदार्थांचे भाव वाढवण्याचा निर्णय सध्या मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढची सूचना मिळेपर्यंत आधीचेच दर आता लागू राहणार आहेत. येत्या 1 जून पासून मध्य रेल्वेच्या स्टेशनवरच्या स्टॉल्सवरचे खाद्यपदार्थांचे भाव वाढवण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता. रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन बुकिंग हे सुपरफास्ट होणार आहे. दर मिनिटाला काढता येणार 1.5 लाख तिकीटं. तर आरक्षण प्रणालीमध्ये नेक्स्ट जनरेशन PRS या प्रणालीचा वापर केला जाणार आहे. विदर्भामधल्या वाढत्या उकाड्यामुळे वीज मीटरला कूलर लावण्याची वेळ आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये थेट वीज मीटरला कूलरनं गार वारा. शॉर्ट सर्किट सारख्या घटना टाळण्यासाठी देसी जुगाड. वर्धा जिल्ह्यामधल्या कारंजा तालुक्यामधल्या बामर्डा या गावाला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पाण्याच्या योजनेचे 3-13 वाजलेत आणि पाणी भरण्यासाठी आता चक्क बैलगाडीचा आधार घ्यावा लागतोय. नागपूर शहरामधल्या वाढत्या पाणी टंचाईच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून महानगरपालिकेवरती आंदोलन. मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग. महानगरपालिका परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त. शेअर ट्रेडिंगचा आमिष दाखवत 23 कोटी रुपयांचा गंडा. TWJ या कंपनीचे मुख्य संचालक अटकेत. 279 गुंतवणूकदारांची फसवणूक. भरत रतिलाल पवार यांच्या फिर्यादीनंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.